या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरामधील बेगमपेठ पोलीस चौकीमध्ये एका महिलेची तक्रार घेत असताना व तिची चौकशी करत असताना त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेसचे नगरसेवक तौफिक बाबू मियाँ हातुरे व त्यांच्या इतर 3 साथीदारांनी येऊन त्या ठिकाणी काम करत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून त्यांच्या हातातील वॉकी टॉकीचे एरियल तोडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी तौफिक बाबू मियाँ हातुरे, मोहसिन गुलाबसाब मैंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान व अजरुद्दीन इसाक हातुरे या चौघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 22 ऑक्टोबर 2018 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बेगमपेठ पोलीस चौकीच्या समोर गोंधळ चालू असल्याची तक्रार पीटर 1 मोबाईलद्वारे वॉकी टॉकीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना मिळाल्यानंतर ते बेगमपेठ पोलीस चौकी या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी चौकीमध्ये काम करत असलेले पोलीस नाईक चव्हाण यांच्याकडे लिगाडे यांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की चौकीच्या समोरून एक महिला व तिच्या भावासोबत बाजार खरेदी करण्यासाठी जात असताना सलमान सातखेड व रईस बागवान या दोघांनी त्या महिलेची अडवणूक केली, तसेच तिला पैसे दाखवून इशारा केला व तिला मारहाण केली असे म्हणून ती महिला तक्रार देण्यासाठी आलेली आहे असा प्रकार चव्हाण यांनी दत्तात्रय लिगाडे यांना सांगितला असता रईस बागवान व सलमान सातखेड या दोघांना पोलीस चौकीमध्ये आणून बसवले असल्याची देखील माहिती चव्हाण यांनी PSI लिगाडे यांना सांगितली। त्यावेळी लिगाडे यांनी त्या ठिकाणी आलेल्या महिलेची नेमका प्रकार काय आहे याबद्दल चौकशी करत असताना त्याच ठिकाणी माजी नगरसेवक तौफिक बाबू मियाँ हातुरे, अजरुद्दीन इसाक हातुरे, मोहसिन गुलाबसाब मैंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो असे 4 जण बेगमपेठ चौकीमध्ये आले व तौफिक हातुरे यांनी PSI लिगाडे यांना तुम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी चौकीमध्ये का आणले असे म्हणून त्यांच्याशी वादविवाद घालू लागले। त्याचवेळी PSI लिगाडे यांनी नगरसेवक तौफिक हातुरे यांना महिलेच्या बाबतीत प्रकार घडलेला आहे, आमची चौकशी चालू आहे, तुम्ही थांबून घ्या असे सांगितले असता नगरसेवक तौफिक हातुरे यांनी तू मुझे पहचानता नहीं क्या, मैं यहाँ का नगरसेवक हूँ, हमारे बच्चों को छोड़ दो असे म्हणून नगरसेवक हातुरे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या तिघांनी चौकीत बसवलेल्या सलमान सातखेड व रईस बागवान यांना चौकी बाहेर घेऊन जाऊ लागले। त्यावेळी PSI लिगाडे यांनी तौफिक हातुरे यांना मेंबर आपण बसून घ्या, आम्हाला महिलेची तक्रार तरी ऐकून घेऊ द्या असे सांगत असताना तौफिक हातुरे यांनी PSI लिगाडे यांना तेरे माँ की तेरे को देखता अशा पद्धतीने चुकीचे व बेजबाबदार वर्तन करून त्या ठिकाणी असलेल्या PSI दत्तात्रय लिगाडे यांची गच्ची धरून त्यांच्या युनिफॉर्मला झटापटी करून त्यांना ढकलून दिले व त्यावेळेस इतर चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील नगरसेवक तौफिक हातुरे यांना बाहेर थांबण्यास सांगितले असता त्यांनी त्या ठिकाणी वादविवाद करू लागले। त्याच वेळेस PSI लिगाडे यांनी सदरचा घडला प्रकार नियंत्रण कक्षास वॉकी टॉकीच्या माध्यमातून कळवला असता नगरसेवक तौफिक हातुरे यांनी पुन्हा लिगाडे यांना तूने किसको बताया वो क्या करने वाले हैं असे म्हणून तौफिक हातुरे यांनी PSI लिगाडे यांच्या हातामधील वॉकी टॉकी ओढाओढ केली आणि त्यामध्ये त्या वॉकी टॉकीचे देखील एरियल तुटले व नुकसान झाले। एकंदरीत घडल्या प्रकारात हा सरकारी कामात अडथळा आणल्याचा हा प्रकार असल्याने व गंभीर कृत्य चौकीमध्येच घडले असल्याने त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव लिगाडे यांनी नगरसेवक तौफिक बाबू मियाँ हातुरे व त्यांच्या इतर 3 साथीदारांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने नगरसेवक तौफिक हातुरे व त्यांच्या इतर
3 साथीदारांच्या विरुद्ध भादवी कलम 353, 332, 225, 504, 506, 427, 34 अन्वय भादवी कलम अन्वय गुन्हा रजिस्टर नंबर 468/2018 अन्वय गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिवसे यांनी करून आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। एकंदरीत प्रस्तुत खटल्यामध्ये सरकारतर्फे साक्षीदार फिर्यादी दत्तात्रय लिगाडे जे पोलीस उपनिरीक्षक त्यावेळेस कार्यरत होते, तसेच चौकीमध्ये काम करणारे पोलीस नाईक चव्हाण, तसेच त्यांच्यासोबत त्या ठिकाणी घटनास्थळावर उपस्थित असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम अभंगराव, तसेच या ठिकाणी पंच साक्षीदार व त्या ठिकाणी आलेली महिला असे एकूण 7 साक्षीदारांची तपास साक्ष नोंदवण्यात आली होती। एकंदरीत या खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही सोलापूर येथील विशेष न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या समक्ष युक्तिवाद करत असताना असे सांगितले की त्यावेळेस नगरसेवक तौफिक हातुरे हे नगरसेवक होते आणि ते शांतता कमिटीचे सदस्य सुद्धा होते। ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये एखादी घटना घडली जाते, एक शांतता कमिटीचा सदस्य, पीस कमिटीचा सदस्य म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांच्या प्रेझेन्सचा चुकीचा अर्थ काढला आणि केवळ पोलिसांशी बोलणे हा सरकारी कामात अडथळा होत नाही, तसेच गच्ची धरून ओढाओढ केली, तसेच एरियलचे नुकसान केले वगैरे हे जे घटना घडलेली आहे हे पोलिसांनी तथाकथित घटना नंतरहून बनवलेली आहे आणि अशी कुठलीही घटना घडलेली नाही। एकंदरीत साक्षीदारांच्या साक्षी जबाबामध्ये असलेल्या विसंगती या ठिकाणी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या समक्ष आणून दिल्या। तसेच या ठिकाणी नगरसेवक तौफिक हातुरे यांचा त्या ठिकाणी सरकारी कामात अडथळा करण्याचा कुठलाही हेतू, उद्देश आणि मेनश्रिया या ठिकाणी दिसूनच येत नाही। त्या ठिकाणी अनेक लोक, त्या ठिकाणी सुमारे 100 ते 150-200 जणांचा मॉब त्या ठिकाणी जमलेला होता, परंतु त्या मॉबमधील एकाही साक्षीदाराचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला नाही। तसेच जे पंच आहेत ते पोलिसांचे नेहमीचे पंच असल्याची शक्यता आहे, कारण त्यांनी त्यांच्या उलट तपासामध्ये तशी कबुली दिलेली आहे। एकंदरीत झालेला तपास पाहिला असता या ठिकाणी तौफिक हातुरे व त्यांच्या इतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या सरकारी कामात अडथळा केला असल्याचा सबळ पुरावा सरकार पक्षाच्या वतीने सादर केलेला नसल्याचा या ठिकाणी दिसून येते। म्हणून आम्ही सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता करण्याची मागणी मेहरबान न्यायालयासमक्ष केली असता सदरचा आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी माजी नगरसेवक तौफिक बाबू मियां हातुरे, अजरुद्दीन इसाक हातुरे, मोहसिन गुलाबसाब मैंदर्गीकर, शरीफ मकबूल बागवान उर्फ कॅडो या चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।